नमस्कार प्रेक्षक वर्ग, तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर इथे नंदिनी आणि पार्थ या दोघांचं लग्न ठरलेलं असतं आणि त्यामुळे सगळेजण आनंदामध्ये असतात. पण इथे प्रेक्षकांनो, एक व्यक्ती अजिबात आनंदात नसते आणि ती म्हणजे मधू. तिला राग आलेला असतो कारण तिची इच्छा आहे की दादाने आपली बहीण म्हणजे वसूच्या मुलीबरोबर रम्याबरोबर पारचं लग्न करायला हवं होतं. पण इथे धनंजय काकांच्या मुलीबरोबर पारचं लग्न ठरल्यामुळे इथे मधूला पण जास्तीत जास्त आनंद झालेला नसतो. पण तरीसुद्धा आपली बाजू पडती आहे कारण ती भावाच्या इथे आपलं कुटुंब घेऊन राहते, म्हणून तिला काही बोलता येत नसतं आणि ती त्यांच्या आनंदामध्ये सहभागी झाले असं दाखवत असते, पण मनापासून नाही. पण इकडे धनंजय काका पार्थला म्हणत असतात की जावई बापू म्हटलं तर चालेल ना पार्थ. तेव्हा इकडे काका म्हणतात काय गं नंदिनी. तेव्हा नंदिनी म्हणते हो चालेल आणि पार्थ म्हणतो हो चालेल. दोघे आता होकार देतात. त्या दोघांनाही लग्न मान्य झालेलं असतं. तर इकडे आता सगळी बोलणी वगैरे झालेली असतात. पार्थला सुद्धा औक्षण केलं जातं. त्याचबरोबर इथे नंदिनीसुद्धा आता औक्षण करण्यासाठी बसलेली असते. तिची ओटी वगैरे भरलेली असते. साडी, नारळ जे काही आणलेलं असतं ते सगळं तिच्या पदरामध्ये दिलं जातं. तिची ओटी भरली जाते आणि हे लग्न आता फिक्स झाले असं सांगितलं जातं. त्याच्यामुळे आता लवकरात लवकर इथे सुपारी फोडण्याचा कार्यक्रमसुद्धा होणार असतो. पण त्याआधी लग्न तर ठरलेलं असतं आणि त्याच्यामध्ये मानिनीला आपली सून नंदिनी खूपच जास्त आवडलेली असते आणि त्याचबरोबर विक्रांत काकांनी खूप सारे पैसे काढलेले असतात नंदिनीला देण्यासाठी, तिला गिफ्ट म्हणून. नंदिनी म्हणते, "नाही नको, पैसे नको." तरीसुद्धा विक्रम काका म्हणतात, की "नाही, आमचा आशीर्वाद म्हणून तुला हे पैसे ठेवावेच लागतील." आणि ते नंदिनीच्या हातामध्ये ते पैसे मानिनीला द्यायला सांगतात. तर इथे घरातले संबंध असतात. धनंजय काका आणि विक्रम काका हे दोघंजणं बेस्ट फ्रेंड असतात आणि आता त्यांच्या मुलांची लग्न म्हटल्यानंतर एकमेकांना तर खूपच जास्त आनंद झालेलाच असतो आणि त्याच्यामध्ये एवढी सुंदर मुलगी आणि एवढा चांगला मुलगा त्यांना मिळालेला असतो जावई म्हणून आणि त्यांना सून म्हणून नंदिनीसारखी मुलगी मिळालेली असते. त्याच्यामुळे त्यांच्यासुद्धा आनंदामध्ये खूप जास्त भर पडलेली असते. त्याचबरोबर इथे आता जीवा आणि काव्या या दोघांचं काहीतरी भळतंच असतं. बघा ना प्रेक्षकांनो, तिकडे औक्षणाचा कार्यक्रम सुरू आहे ओटी भरण्याचा आणि इकडे जीवा इकडे-तिकडे बघतो आणि तो सतत काव्याच्या मागे-पुढेच करत असतो. कुणाचंही लक्ष नाहीये हे लक्षात घेऊन तो लगेच तिथून पेढा घेतो आणि काव्याला म्हणतो, की पेढा भरवायचा आहे. ती नको म्हणत असते, पण जीवा काही ऐकत नाही. जीवा म्हणतो, की नाही पेढा तर खावाच लागेल आणि मग इकडे-तिकडे बघून सगळ्यांची नजरा चुकवून तो लगेच काव्याला पेढा भरवतो आणि ती सुद्धा प्लेटने आपला चेहरा लपवते आणि जीवाने भरवलेला पेढा खाते. तर धनंजय काकांना आपल्या मुलीचं लग्न ठरल्यामुळे खूपच जास्त आनंद झालेला असतो आणि ते म्हणतात की चला आता लवकरच पुन्हा भेटू आणि सुपारी फोडण्याचा कार्यक्रमसुद्धा लवकरात लवकर आपण उरकून घेऊ. तेव्हा इकडे आता सगळेजण जायला निघतात, बाय वगैरे करत असतात. तर इथे पार्थ आणि नंदिनी, जीवा, काव्या दोघंजणं हळूच एकमेकांना बाय करून तिथून निघून जातात. तेव्हा इकडे नंदिनी, काव्या त्याचबरोबर आरोही सगळ्याजणी एकमेकींना मिठी मारतात आणि काव्या म्हणत असते, की आता लवकरात लवकर आपण ताईचं लग्न लावून देऊया. तर इकडे मधू घरी आल्यानंतर वसूला खूपच जास्त राग आलेला असतो. वसुंधरा म्हणत असते, "आलीस का मधू? अगं तिथे काय मिरवायला गेली होतीस का तू? आपल्या बहिणीचं दुःख तुला दिसलं नाही? अगं तुलासुद्धा पदरामध्ये 2 मुली आहेत ना. मग रम्या तुझी मुलगी नाही आहे का?" रम्याचं मन दुखावले पार्थने. "अगं ती एवढी रडते सकाळपासून, पण तुला आमचं दुःख दिसलं नाही. तर तू सुद्धा दादाच्या पाठीपाठी निघून गेलीस ना? त्याचं शेपूट म्हणून त्याच्या मागे मागे लगेच निघून गेलीस. तू जरासुद्धा बहिणीचा विचार केला नाहीस. तिच्या मनाचा विचार केला नाहीस." तेव्हा इकडे रम्या खूप रडत असते. ती खूपच जास्त दुःखी असते. पण तुला त्याचं काय ना? तुला आमच्याशी काही देणं-घेणं नाही. अगं बहीण म्हणून जरा तरी माझी बाजू घेऊन बोललीस का? जेव्हा मी विक्रमबरोबर रम्या आणि पारच्या लग्नाबद्दल बोलत होते, तेव्हा तू माझी बाजू घेऊन थोडं तरी काहीतरी बोलायला हवी होतीस. पण नाही, तुला काही आमच्याशी देणं-घेणंच नाही आहे ना. तू तर दादाच्या बाजूने आहेस. म्हणून तर त्याच्याबरोबर त्या धनंजयच्या घरी गेलीस त्याच्या मुलीला बघायला, ज्याच्यामुळे माझं कुंकू माझ्यापासून हिरावलं, त्याच्या घरी गेली होतीस. तेव्हा इकडे मधू म्हणत असते, "अगं ताई तू असं काय करतेस? अगं मी तुझ्याच बाजूने आहे. मी तिथे गेले होते.
पण नक्की त्या लोकांमध्ये काय बोलणं होतं आहे, ती मुलगी कशी आहे, ते बघण्यासाठी मी तिथे गेले होते ना. हे बघ मी तुझ्याच बाजूने आहे, पण आतून दादाबरोबर वैर मी कसं घेऊ तू सांग बरं. तुझं आपलं बरं आहे गं ताई, कंपनी तुझ्या नावावरती आहे. वेगवेगळ्या कंपनीमध्ये तुझे शेअर आहेत. त्याच्यामुळे तुझं चालू शकतं दादाजवळ बोलणं. पण मी या घरामध्ये आश्रितासारखी राहते. माझ्या 2 मुली आहेत. त्याच्यामुळे मला माझ्या मुलींचं भविष्यसुद्धा बघायचं आहे. मी दादाबरोबर वैर कसं काय घेऊ? आणि ताई आता तूच सांग, रम्याच्या आणि पारच्या लग्नाबाबत दादाचं जे मत आहे ते तू बदलू शकलीस का? नाही ना, म्हणजे दादाला हे मान्यच नाही आहे. त्याला नंदिनीबरोबरच पारचं लग्न लावून द्यायचं आहे. तू एवढं समजावलंस तरीसुद्धा दादाने तुझं ऐकलं नाही. तो माझं काय ऐकणार होता? आणि या घरामध्ये माझ्या बोलण्याला किंमत आहे का? आणि मी दादाबरोबर वैर नाही घेऊ शकत. माझ्या मुली लहान आहेत, त्यांचं शिक्षण व्हायचं आहे. त्याच्यामुळे माझी तर पडतीच बाजू आहे ना. ताई, पण मी खरं सांगते, मी मनापासून तिथे गेले नव्हते. मी मनाविरुद्धच तिथे गेले होते आणि मनापासून मी तुझ्याबरोबरच आहे, असं मधू आता वसूला म्हणत असते. त्यानंतरला इथे मोबाईलमध्ये नंदिनीचा फोटो असतो आणि पार्थ तो फोटो सारखा झूम करून बघत असतो. तर इकडे पार्थ म्हणत असतो, किती तो साधेपणा, किती तो सोज्वलपणा, चेहऱ्यामध्ये फक्त स्माईल आणि इथे खूपच जास्त चांगुलपणा. तर इथे नंदिनी स्वभावाने सुद्धा खूप छान आहे हे पार्थला माहिती असतं आणि तिचा हा स्वभाव पार्थला खूपच जास्त भावलेला असतो, आवडलेला असतो. आणि इथे जीवाची सुद्धा परिस्थिती काही वेगळी नसते. त्याच्या मोबाईलमध्ये तर काव्याचे खूप फोटो असतात आणि त्याचबरोबर कालचा कार्यक्रमातला फोटोसुद्धा त्याच्या मोबाईलमध्ये असतो आणि जेव्हा तो फोटो बघत असतो तेवढ्यातच तिथे युगेंद्रसुद्धा येतो आणि युग म्हणत असतो, "काय रे दादा?" तेव्हा पार्थ आणि जीवा दोघेही आपला मोबाईल बंद करून ठेवतात. तेव्हा इथे युग म्हणत असतो, "दादा, एवढी मोठी गोष्ट तू माझ्यापासून लपवून ठेवलीस. मला तुझ्याशी बोलायचंच नाही आहे." तेव्हा पार्थ म्हणतो, "काय झालं?" तेव्हा युग म्हणतो, "काय झालं म्हणजे काय? अरे तुझं लग्न ठरलंय ना? तू नाही सांगितलंस ना, तरीसुद्धा आई-बाबांनी मला सांगितलंय की तुझं लग्न ठरलंय म्हणून." तेव्हा इकडे आता पार्थ म्हणत असतो, की "हो, तुला मी सांगणारच होतो." तेव्हा युग म्हणत असतो, की "दादा, आता तुझं काय बाबा, तू आमच्यापासून दूर होशील. वहिनी एकदा घरामध्ये आली, की तुमच्या दोघांची वेगळी टीम होईल ना, मग तू आम्हाला कशाला विचारतोयस?" तेव्हा इकडे पार्थ म्हणतो, "नाही रे, असं तर काही नाही आहे." तेव्हा इकडे जीवा म्हणत असतो, की "आपल्या तिघांना एकमेकांपासून कुणीही वेगळं करू शकणार नाही आहे." त्यानंतर नंदिनीला आता काव्य आणि आरोही दोघीजणी जबरदस्तीने बसवतात आणि मोबाईलमध्ये पारचे आणि नंदिनीचे जे काही फोटोज काढलेले असतात ते फोटो आता नंदिनीला दाखवत असतात. तेव्हा नंदिनीसुद्धा पारचा फोटो बघत असते आणि तीसुद्धा पारचा फोटो आता झूम करून बघत असते एकदम व्यवस्थित. तेव्हा इकडे काव्या आणि आरोही दोघीजणी नंदिनीकडे बघत असतात, ती कशा पद्धतीने ते फोटोज बघत आहे. आरोही म्हणत असते, की "ताई, पण तू काही म्हणा, जीजू एकदम हँडसम आहेत. बघ ना किती छान दिसतायत." तेव्हा इकडे आता युग म्हणत असतो, की "दादा, कालच्या कार्यक्रमाला मी नव्हतो आलं रे. मी सगळं मिस केलं ना." जेव्हा म्हणतो, "हो ना, आम्हीही तुला मिस केलं." तेव्हा इकडे युग म्हणतो, "अरे मला फोटो तरी दाखव वहिनीचा. ती कशी दिसते, कशी आहे मला पण बघू दे." तेव्हा मोबाईलमधला फोटो लगेचच पार त्याला दाखवतो. जेव्हा म्हणतो, "बघितलंस ना, वरतीच फोटो होता. लगेच दाखवला तुला." तेव्हा युग म्हणतो, "अरे वाह दादा! किती छान आहे रे ही मुलगी. किती छान दिसते आणि बघ ना किती गोड हसते. खूपच छान आहे. तुला अगदी शोभून दिसेल अशी आहे." तेव्हा इकडे पार्थलासुद्धा हे सगळं ऐकून छान वाटत असतं. युग म्हणत असतो, की "किती फोटोज काढलेत तुम्ही. किती छान-छान फोटोज आहेत." आणि तो पुढे जाऊन ते फोटोज आता बघत असतो. तर इकडे युग फोटोज बघत असताना पुढे जाऊन एक फोटो असतो तो आरोहीचा आणि काव्याचा, पण तो फोटो तो काही बघत नाही. तर इकडे आरोही म्हणत असते, की "ताई, तू बघतेस का? मगापासून ताई फक्त जिजूंचाच फोटो बघते, ते सुद्धा झूम करून. ताई, तू जिजूंच्या प्रेमात पडली का गं?" तेव्हा नंदिनी म्हणते, मला नाही माहिती. असूही शकतं, पण मला नाही माहिती प्रेमात पडल्यावरती कसं असतं ते. पण मला त्यांचा फोटो बघावासा वाटतोय." तेव्हा आरोही म्हणते, "हां, म्हणजे ते एक्सपिरियन्समधूनच आपल्याला कळतं. पण मला तर तो एक्सपिरियन्स अजून नाही आहे बाबा. तू नाही म्हणतेस, पण हिला नक्की असेल." असं आरोही काव्याला म्हणते. तेव्हा काव्य म्हणते, "का? मला का बोलतेस तू?" पण काव्य आता थोडीशी दचकते. कारण डिरेक्टली इथे आरोही म्हणते, की काव्याला एक्सपिरियन्स असेल. तेव्हा काव्य आता गप्पच बसते. त्यानंतरला मोबाईलमध्ये फोटोज बघत असताना युग हे नंदिनीचे फोटो बघत असतो, ओटी वगैरे भरलेले आणि त्यापुढे आरोहीचा आणि काव्याचा पण फोटो असतो. पण तो फोटो बघायच्या आधीच युगचा फोन येतो. तेव्हा तो मोबाईल बाजूला ठेवतो आणि
आणि लगेच आपल्या मित्राचा फोन उचलतो आणि म्हणतो की मी 2 मिनिटांमध्ये येतोय आणि तो आपल्या भावाला मिठी मारतो, काँग्रॅच्युलेट करतो आणि तिथून निघून जातो. त्यानंतर स्क्रीनवरती फोटो आलेला असतो. तो म्हणजे काव्या आणि आरोही या दोघींबरोबर युगची खूप मोठी दुश्मनी असते आणि त्या दोघीजणी नंदिनीच्या बहिणी असतात. हे युगला अजून माहितीच नाही आहे. त्यानंतरला काव्या म्हणत असते, "आरोही, तू मला का अशी बोललीस की मला एक्सपिरियन्स असेल?" "नाही, मला अजून एक्सपिरियन्स नाही आहे बाबा. हां, पण मी ह्या मताची आहे की प्रेम असल्याशिवाय लग्न करायचं नाही, या मताची मी आहे." पण माझं काही प्रेम वगैरे नाही हां, उगाच बोलू नकोस. एक वेळ तुझं असेल. तेव्हा आरोही म्हणते, "हो गं, मला माहिती आहे. तसं जर असतं ना, तर आजूबाजूला माणसं भिणभिणत बसली असती, पण तुझ्या कुणी आजूबाजूला नसतं." तेव्हा आरोही आणि काव्या दोघीजणी एकमेकींना बोलत असतात. तेव्हा आरोही म्हणते, "सगळं जाऊ दे, पण आता ताईकडे बघा. आपण एवढं बोलतोय, पण ताईचं आपल्या बोलण्याकडे लक्ष आहे का? ताई फक्त जिजूंचा फोटो बघते, त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट केलाय. हो की नाही ताई?" तेव्हा नंदिनी म्हणते, "आता बास झालं तुमचं? नाहीतर मी बाबांना नाव सांगेन. चला झोपा आता, किती उशीर झालाय. अजून तुम्ही दोघीजणी झोपला नाहीत ना, तर बघा आता जाऊ बाबांकडे." तेव्हा इकडे काव्या आणि आरोही दोघीजणी लगेच झोपून जातात. तेव्हा काव्या म्हणत असते, "ताई तू पण झोप ना." नंदिनी म्हणते, "हो, मी पण जाते झोपायला." आणि इकडे नंदिनी म्हणत असते, "झोपा दोघीजणी आता, उठायचं नाही अजिबात." तेव्हा इकडे पुन्हा नंदिनी उभी राहते आणि पार्थचाच फोटो बघत असते कितीतरी वेळ. तेव्हा काव्य आणि आरोही दोघीजणी मागून बघत असतात आणि हसत असतात. आणि दोघीजणी पुन्हा उठून बसतात आणि म्हणत असतात, की काव्या इथे नंदिनीला म्हणते, "पकडला, चोर पकडला." तेव्हा नंदिनी खूप घाबरते आणि म्हणते, "काव्या, तुम्हाला दोघींना झोपायला सांगितले ना आता? आता मला अजिबात चिडवायचं नाही हां." तेव्हा इकडे काव्य आणि आरोही पुन्हा दोघीजणी झोपून जातात. त्यानंतर नंदिनी दोघींकडे बघून हसते आणि तिथून निघून जाते. कारण दोघीजणी नंदिनीला खूप जास्त चिडवत असतात. त्यानंतरला इथे आता मधू जायला निघालेली असते. तेव्हा वसू म्हणते, "एक मिनिट थांब. काय काय घडलं तिथे ते सांग मला." म्हणजे धनंजयच्या घरी. तेव्हा इकडे आता मधू म्हणत असते, की लवकरात लवकर मुहूर्त काढून सुपारी फोडण्याचा कार्यक्रम उरकून घेणार आहेत. तेव्हा रम्या सगळं ऐकते आणि रम्याला खूप जास्त वाईट वाटतं. रम्या लगेच रडायला लागते आणि म्हणते, "आई." तेव्हा वसू म्हणत असते, "नको रडू बाळा. कितीही सुपाऱ्या फोडू दे, कितीही काही होऊ दे, पण मी जिवंत असेपर्यंत, ही वसुंधरा जिवंत असेपर्यंत पारचं लग्न दुसऱ्या कुठल्याच मुलीबरोबर होणार नाही. फक्त माझ्या रम्याबरोबरच होणार." तेव्हा इकडे आता आरोही खूपच जास्त घाबरलेली असते. ती म्हणते, "ताई दरवाजा उघड ना." तेव्हा नंदिनी उठते आणि लगेच दरवाजा उघडते. तेव्हा ती विचारते, "काय झालं काव्या? आरोही एवढी का घाबरली आहे?" तेव्हा काव्या म्हणते, "अगं काही नाही गं. तिला स्वप्न पडलंय कुठलं तरी, म्हणून ती एवढी घाबरली." आणि मी विचारलं, "कुठलं स्वप्न पडलंय?" तर म्हणाली, की "ताईकडे घेऊन चल, तुम्हाला दोघींना सोबतच सांगते म्हणून." तेव्हा इकडे नंदिनी म्हणते, "आरोही ये इथे बस. काय स्वप्न बघितलंस तू ह्या वेळेला?" तेव्हा आरोही म्हणत असते, "ताई, अगं मी खूपच भयानक स्वप्न बघितलं गं. एवढं भयानक स्वप्न मला का पडलं?" तेव्हा काव्या म्हणते, "बरं, बरं ठीक आहे. काय स्वप्न आहे ते तरी सांग ना." तेव्हा आरोही म्हणत असते, "अगं ताई, खूप जास्त अंधार होता आणि पाऊससुद्धा पडत होता गं." तेव्हा इकडे आरोही आता स्वप्न सांगत असताना पाऊस पडला असं म्हणते. तेव्हा काव्य म्हणत असते, की थंडीमध्ये पाऊस पडला. तेव्हा आरोही म्हणते, "ताई हिला गप्प राहायला सांग ना." नंदिनी म्हणते, "काव्या, तिला सांगू दे तरी तिला काय स्वप्न पडले." तेव्हा आरोही म्हणते, की खूप पाऊस पडत होता आणि त्या पावसातून ना भिजत-भिजत एक माणूस आपल्या घरामध्ये आला, डिरेक्टली घरात. तेव्हा नंदिनी म्हणते, "हो, कोण माणूस होता तो?" तेव्हा आरोही म्हणते, "ताई तुला माहिती आहे तो माणूस कोण होता?" "अगं पार्थ जीजू." तेव्हा इकडे नंदिनी म्हणते, की "पार्थ? पार्थ आले होते स्वप्नामध्ये?" तेव्हा इकडे आरोही म्हणते, "हो ना." आणि त्यांनी असा चाकू काढला आणि ताईच्या समोर दाखवला. तेव्हा काव्या म्हणते, "आणि काय ताईला मारला की काय?" तेव्हा आरोही म्हणते, "नाही गं, त्यांनी त्यांच्या हातावरती लिहायला सुरुवात केली चाकूने आणि काय लिहिलं माहिती आहे? नंदिनी. नंदिनी असं नाव लिहिलं, ते सुद्धा चाकूने. किती स्केरी आहे ना हे." तेव्हा काव्या म्हणते, "आरोही, आत्ताच्या जमान्यामध्ये कुणी आपल्या होणाऱ्या बायकोसाठी किंवा बायकोसाठी असा हातावर वगैरे कोरून वगैरे घेत नाही हां चाकूने. टॅटू वगैरे अजिबात कुणी करत नाही." तेव्हा नंदिनी म्हणते, "अगदी बरोबर. आणि पार्थ तर असे आहेत ना, ते टॅटू वगैरे करतील मला तरी वाटत नाही अजिबातच." तेव्हा आरोही म्हणते, "नाही, नाही. प्रेमात माणूस काही करू शकतो. मी बघते ना फिल्ममध्ये. ते लोकं काही करतात वेड्यासारखे. आणि जर पार्थ जिजूंनी सुद्धा टॅटू केला तर मला वाटतंय ते करू शकतात ताईसाठी. पण हे खूप स्केरी आहे ना ताई." तेव्हा नंदिनी म्हणते, "आरोही, तुला पण काय स्वप्न पडतात गं?" आणि ती तिला मिठी मारते. तेव्हा नंदिनी म्हणते, "काव्या,
हिला आहे ना तू हॉरर फिल्म अजिबात दाखवत जाऊ नकोस, ही खूप घाबरते. तेव्हा काव्याला जीवाने मेसेज केलेला असतो की उद्या तू मला भेटायला ये, मी पाठवतो त्या ॲड्रेसवरती. त्यानंतरला साईटवरती इकडे पार्थ काम करत असतो. त्या साईटवरती शनायासुद्धा आलेली असते. तेव्हा इथे शनाया भोसले बघते तर पार्थ कामामध्ये असतो. त्याला बघितल्यानंतर ती लगेच त्याच्या जवळ येते आणि म्हणते की हाय पार्थ. तेव्हा पार्थ म्हणतो की आपण कुठे भेटलोय का? तेव्हा ती म्हणते एवढ्या लवकर विसरलास का मला? तेव्हा पार्थ म्हणतो नाही, म्हणजे चेहरा मला एवढा आठवत नाही आहे तुमचा. तेव्हा इकडे शनाया म्हणत असते की मी शनाया भोसले. तेव्हा तो म्हणतो अरे हां हां, आता क्लिअर झालं मला, तुम्ही भोसले काकांची मुलगी. तेव्हा इकडे शनाया म्हणत असते की तुम्ही नाही, फक्त तू. मला तू अरे तुरे केलंस तरीसुद्धा चालेल. तेव्हा तो म्हणतो तुम्ही अचानक इथे, म्हणजे कन्स्ट्रक्शन साईडवरती असं कोणी येत नाही ना भेटायला म्हणून विचारलं. तेव्हा शनाया म्हणत असते की त्या रोडच्या बाजूला जे काम चालू आहे ना, ते माझ्या वडिलांनी घेतलेलं आहे. त्याच्यामुळे मी त्या साईडवरती आले होते. म्हणजे डॅड माझ्यावरती जबाबदारी टाकतायत आणि मी सुद्धा हळूहळू शिकण्याचा प्रयत्न करते. तुझा नंबर देतोस का? म्हणजे आपण दोघंजणं जरा कधी कामानिमित्त बोलणं झालं तर बोलू. तो म्हणतो की ठीक आहे. म्हणजे कामा रिलेटेड बोलायचं असेल तर काहीच हरकत नाही आहे. तेव्हा शनाया म्हणते अच्छा, म्हणजे कामाशिवाय जर बोलायचं असेल तर फोन नाही करायचा का? त्यानंतरला जात असताना तिथून एक वजनदार वस्तू शनायाच्या डोक्यावर पडणार. तेवढ्यातच पार तिला बाजूला करतो. तेव्हा इथे शनाया आणि पार दोघेजण एकत्र खाली पडतात. तर पुढील भागामध्ये आपण बघूया इथे जीवा काव्याच्या नावाचा टॅटू करणार असतो. तेव्हा त्याने काव्याला सुद्धा बोलावून घेतलेलं असतं. तरी ते आरोहीला पडलेलं स्वप्न खरं झालेलं असतं. काव्यच म्हणत असते की नाही नाही, कुणी कुणासाठी टॅटू वगैरे करणार नाही. आता पहिल्यासारखी मुलं नाही आहेत किंवा मुलीसुद्धा नाही आहेत. तेव्हा इकडे काव्य नाही म्हणत असते, पण जीवाच तिच्या नावाचा टॅटू करणार असतो. तेव्हा काव्य म्हणत असते की हे बघ, हे बघ ऐक माझं तू जीवा, तू कशाला माझ्या नावाचा टॅटू करतोयस? हे बघ, जर देव न करो पुढे जाऊन आपलं लग्न नाही झालं, समजा आपलं लग्न नाही झालं, तर मग काय करणार आहेस तू? हा टॅटू तसाच ठेवणार आहेस का सांग बरं मला? तेव्हा इकडे आता जीवाने तरीसुद्धा काव्या असा नावाचा टॅटू करून घेतलेला असतो. तेव्हा इकडे जीवा म्हणत असतो आता काही झालं ना तरीसुद्धा लग्न तर आपलंच होणार, कारण शेवटीला मी तुझं नाव माझ्या हृदयावरती कायमचं कोरून ठेवलेलं आहे. तेव्हा तुला तर माझ्यापासून कुणीही वेगळं नाही करू शकत. तर इकडे आरोही म्हणत असते की ताई, ही कॉफी कुणासाठी आहे? तेव्हा नंदिनी म्हणत असते की तुझ्या पार जिजूंसाठी. तर ही कॉफी पार्ससाठी नंदिनीने बनवलेली असते. तेवढ्यातच तिथे रम्या येते कॉफी घेऊन पार्ससाठी. तेव्हा पार तिच्याकडे बघतो आणि म्हणतो थँक्यू रम्या. तेव्हा रम्या काही न बोलता जात असते. जात असताना तिचं लक्ष जातं डस्टबिनकडे. तर त्याच्यामध्ये तिने जो स्कार्फ दिलेला असतो आपलं रम्या आणि पार्थ अशा नावाचा, तो डस्टबिनमध्ये पडलेला असतो चुकून. पण रम्याला असं वाटतं की तो त्याच्यामध्ये जाणून बुजून पार्थने टाकलेला आहे. तेव्हा ती म्हणते की पार्थ, हा स्कार्फ मी स्वतःच्या हाताने तुला तयार करून दिला होता आणि तो तू डस्टबिनमध्ये टाकलेस?